तर कर्जमाफीच्या मागणीसाठी आज प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसोबत नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत। त्यापूर्वी बच्चू कडू यांच्या अमरावतीच्या कुरळपूर्णा निवासस्थानी बच्चू कडू आणि त्यांची पत्नी नयन कडू यांच्याकडून ट्रॅक्टरचं पूजन करण्यात आलंय। अमरावती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होतीये। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते मुख्यमंत्र्यांच्या नागपूर या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा धडकवणार आहेत। बच्चू कडू यांचा मुक्काम आज वर्धा जिल्ह्यामध्ये तर शेळ्या मेंढ्या घेऊन ट्रॅक्टर मोर्चा ते काढणार आहेत। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयात बच्चू कडू यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे। पुन्हा एकदा बच्चू कडूंनी आसूड ओढलेला आहे। आजपासून बच्चू कडू जे आहेत ते थेट नागपूरच्या दिशेने जात आहेत। ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून थेट ते मुख्यमंत्र्यांचं नागपूर गाठणार आहेत आणि त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन जे आहे ते बच्चू कडूंचं असणार आहे। भाऊ, कसं स्वरूप असणार आहे आंदोलनाचं? आता आज हजारो ट्रॅक्टर मला वाटतं पूर्ण अमरावती जिल्ह्यातून निघेल। गोंदिया, भंडारा, नागपूर त्या साईडने येणारे वेगळे आहे। आज आम्ही इथून बेल्लोऱ्यातून सुरुवात करणार आहोत आणि तिथून वर्धेला आज रात्री मुक्काम राहील आणि वर्धेतून मग उद्या नागपूरला आम्ही कूच करू सकाळी। यामध्ये अजित दादा नवले असेल, राजूजी सिट्टी असेल, जानकरजी असेल, पोहरेजी असेल, आमचे तुपकर असेल, विजय जांदिया, वामनराव चटप, विठ्ठलराव पवार किंवा विविध ज्या शेतकऱ्याच्या लहान मोठ्या संघटना आहे ते सगळे सामील होणार आहे। पुन्हा एकदा आपण आंदोलन करतायत, आक्रमक भूमिका घेतायत। किती लोक नागपुरात येणार आहेत आणि नागपुरातल्या आंदोलनाचं कसं स्वरूप राहणार आहे? नागपुराचं आंदोलन आता एकंदरीत आम्ही महाएल्गार सभा तिथे घेतली आणि जेथपर्यंत कर्जमाफी किंवा हमीभावाच्या संदर्भात, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या संदर्भात निर्णय होत नाही किंवा ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक जे आहे त्यांच्या संदर्भात जर निर्णय झाला नाही तर आम्ही नागपूर सोडायचं नाही हे ठरलेलं आहे। काल पण तुम्ही म्हटलं होतं की राज्य सरकारकडनं काही निमंत्रण आलेलं आहे, काही लोकांची फोन आले आहेत आणि उद्या भूमिका ठरवेल। काय संपर्क झाला काही राज्य सरकारकडनं? बावनकुळेजींचा मला फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळ्या नेत्यांना पण बोलावलंय उद्या बैठकीला। तर त्या बैठकीला जायचं का नाही जायचं किंवा डायरेक्ट निर्णयच तुम्ही तिथून द्यावा असं बऱ्याच लोकांचं मत आहे। त्याच्यामुळं आज संध्याकाळी आम्ही ते ठरवणार आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर बच्चू कडू उद्यापासून मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपुरात महाएल्गार आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे। बच्चू कडूंचं मूळ गाव असलेल्या कुरळपूर्णा येथून या आंदोलनाला सुरुवात होत आहे। थोड्याच वेळात बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत। असं असलं तरी शेतकऱ्यांच्या 21 मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नागपूर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, कुरळपूर्णा, अमरावती। आणि